सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आज आम्ही घेऊन आलेलो आहेत एक नवीन व्लॉग आणि ज्यामध्ये आपल्याला दिसणार आहे आमच्या घरातली 2025च्या दिवाळीची भाऊबीज. आणि त्यासाठी निर्मला बघा कशी घातली आणि ही साडी नवीन साडी परिधान केलेली आहे आज तिने. तर मी तिला जस्ट विचारलं की ही कुठली का साडी निर्मला? ही माझ्या खास मैत्रिणीने मला दिलेली आहे गिफ्ट. खास अंडरलाईन इटालिक बोल्ड बरं का. मंजू. मंजू ही आपली ट्रू सबस्क्रायबर आहे बरं का मित्रांनो. की एकंदरीत चॅनलवर येणारा कॉन्टेंट कसा असावा, त्याच्यावरती काय काय बदल केले गेले पाहिजे, किंवा त्याच्यावरती काम करताना किती वेळ जास्त खर्च तू घालवतोस वगैरे, असं बरंच काय काय टिप्स मला ती देत असते आणि त्याचा उपयोग खरंच होतो. त्याचा उपयोग झालेला मला दिसलेला आहे, रिझल्ट्स दिसले आहेत बरं का मंजू. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे आता आमची संपूर्ण जय्यत तशी तयारी झालेली आहे आणि आता सगळेच तयारी करतात. आमचा आर्यन जरा नटतो आहे, त्याचं झालं सगळा पोशाख की आम्ही बाहेर पडणार आहोत. बरं झाले सगळं आरतीची व्यवस्था केलेली आहे व्यवस्थित. गिफ्टिंग वगैरे सगळं झालेलं आहे. ओके. सो आता कालचं पाडव्याचं गिफ्ट तुम्ही बघितलेलं आहे. ताईसाठी आमची ताई नेहमीच तिचं काय काय वस्तू दिल्या की ती नेमकी परत ऑल द वे पनवेलवरून बदलण्यासाठी डोंबिवलीला येते. त्यामुळे आम्ही डोक्याला काय ताण देत नाही. आम्ही डायरेक्ट कॅश देतो आणि मोबाईल कॅश देतो आणि बाबा तिकडे तुझं तू काय ते घेत बस तिकडे पनवेल मार्केटमध्ये. सो असं सगळं आमचं आहे आणि मागे तुम्ही बघू शकता सगळी तयारी जय्यत झालेली आहे. आमच्याकडे आज पावभाजीचा बेत आहे, त्याचे पण तुम्हाला फुटेज इकडे येणं जरा काहीतरी बोल त्याचे. हां निर्मला, आज जेवायला काय बनवलं जरा सांग. आज जेवणात आहे पावभाजी, सगळ्यांच्याच आवडीची. असा स्पेशल मेनू केलेला आहे, पावभाजी आणि गुलाबजाम. तशी निर्मला पण एकदम झकास पावभाजी बनवते, पण आज आमच्याकडे बरेचसे बाकीची मंडळी आलेली आहेत, वहिनी आहेत, ताई आहे, त्यामुळे निर्मलाला काय फार काय कष्ट घ्यावे लागले नाहीत. आज वहिनींच्या हातची, प्रतीक्षा त्यांच्या हातची पावभाजी. तर मग जाऊयात, सुरुवात करूया. येस. जा तिकडे सगळ्यांनी जायचं, मोठ्याने ओरड जा, तुझ्या आवाजात ओरड, मोठ्याने ओरड. चला, झालं का? अजून आर्यन नाही आला. झालं का? अरे आर्यन राहिला जातो सगळ्यात. आर्यनचा आमचं जरा तयारी चालू आहे. हा ना, आता आर्यन आतमध्ये. आर्यन झालं का? झालं लवकर चला, वाट बघतायत सगळे लोक. नीरव दाखव, ड्रेस दाखव लोकांना, ड्रेस दाखव. हा ठीक नंबर. गिफ्ट दाखव, नाही तुझं ड्रेस दाखव बोललो.
हाय जागा. अरे ते आणलं का सँडविच ठेवलं की नाही का? हां नको आता आई ते खूप आवाज येईल माईक काढतानाचा. हा माझा होऊ दे मग तुला. हां चुप ना जरा. बापरे मला थोडंसंच दे आता, पावभाजी खायची आहे ना त्यामुळे जास्त देऊ नको. लाडक्या वहिनीने बनवले पावभाजी. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण नाही, लाडक्या वहिनींनी. अच्छा लाडक्या वहिनींनी बनवले असं म्हटलं. अरे ताईने वेगळंच काहीतरी गिफ्ट आणलं आहे जे आपण अनबॉक्सिंग करूया कॅमेऱ्याच्या समोर. सध्याकडे मला असं माहिती आहे काय आणलं आहे ते आपण खोलूया. हे काय ह्याच्यात काय चॉकलेटचा बॉक्स आहे. सो आम्हाला ॲक्च्युली टी व्ही युनिटवरती ठेवण्यासाठी अशा गोष्टी पाहिजेच होत्या. आणि हा एक खराखुरा आहे का? हां खरा आहे. हा लिली प्लॅन्ट आहे. लिली प्लॅन्ट आहे आमच्याकडे आधीच एक आम्ही आणलेलाच आहे. तर आता याची पण एक नवीन जोड झाली. आता तो कसा दिसेल टी व्ही युनिटवरती तुम्ही तुम्हाला दाखवीनच नंतर व्हिडिओनंतर. पण मस्त आहे, जरा वेगळीच कॉन्सेप्ट छान. अशा वेगळं जरा ॲस्थेटिक रूम सजवायला तसंही आम्हा दोघांनाही आवडतंच. तर हा एक नवीन एक ब्युटी ॲड करणार आहे आता आमच्या इथे. तर मी हे बघा इथेच लावतो. नीरज इथे हां इथे असं लावतो. आणि आपण पण आता मगाशी मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे की ताई काय आम्हाला वस्तू काय देण्याची लागीची नाही आहे. हे सारखं आम्हाला ती कामाला लावत असते, हे बदलून आण ते बदलून आण. ह्याचे पैसे घे, तुझं काय तिकडे काय खरेदी करायचं ते कर. आणि हे चॉकलेट. तुम्हा सर्वांना शुभेच्छा कसल्या दिवाळीच्या.